एका डोळ्याची आई, हृदयस्पर्शी मराठी कथा, वन आयज्ड मॉम, हार्ट टचिंग मराठी स्टोरी. एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवस-रात्र एक करून ती काम करत असे. पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो, कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती बेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो. एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावं लागतं, पण तिला बघून तोंड कुठं लपवावं हे त्या मुलाला कळत नाही. रागाचा एकच टांग टाकून तो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो, कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील. मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत नाहीस, वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो याचंही देखील त्या मुलाला काही वाटत नाही. रागानं तो नुसता घुसमटत असतो. आईशी काही न बोलता जेवता तो झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते, तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचंही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईला त्याचा अधिकच तिरस्कार वाटायला लागतो. त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूप मोठं व्हायचं आणि इथून बाहेर पडायचं. त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो. नामांकित विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचं लग्न होतं. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होते. आता त्याचं कुटुंब पूर्ण होतं, कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ खूप पूर्णपणे विसरूनच गेलेला असतो. अतिशय सुखात असतो. एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, कोण आहेस तू? इथे का आलेस? बघ, माझी मुलगी तुला घाबरली. मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले आहे, असे काहीही पुटपुटत आई तिथून निघून जाते. तिने आपल्या मुलाला ओळखलं नाही अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो. काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येतं. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय असं बायकोला खोटं सांगतो. संमेलन पार पडतं. कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही न कळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असतं. शेजारची बाई त्याला ओळखते. एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असतं. तो वाचू लागतो. मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे. आता मी परत कधीच येणार नाही. तू पण कधीतरी येऊन मला भेटावसे अशी माझी इच्छा होत आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते, पण तिथे येऊन तुला भेटायचं नाही असं मी नक्की ठरवलं, कारण मला माहिती आहे एका डोळ्याची ही आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू एकदा विचारलं होतंस. तेव्हा तू खूपच लहान होतास, म्हणून मी तुला त्याचं काही उत्तर दिलं नाही. पण बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसं जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा अभिमान आहे. तू मला जे बोललास, माझ्याशी जसं वागलास, याबद्दल तुझ्यावर अजिबात मी रागावलेले नाही. तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे असाच मी विचार करते. कधीकधी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस. पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागला. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिने त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयीपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चाताप झाला. तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला. पण आता त्याचा काय उपयोग होणार? मित्रांनो, आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण सोडू नका कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना. कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल, पण आईवडिलांची साथ ही नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल.